मध्ये स्वागत आहे. जे आज ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेले आहे, आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की ते देखील आज या व्हिज्युअल वर्शिपमध्ये सहभागी होत आहे. स्तोत्रकार जिवंत प्रभू परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. 101 मध्ये स्तोत्रकार म्हणतो, दया व न्याय ह्याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी सुज्ञतेने व सरळ मार्गाने चालेन व तू माझ्याजवळ केव्हा येशील. मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. आपण प्रार्थना करू. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, आज तुझे भक्तगण तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये आलेले आहेत. प्रभू, खरोखर तुझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असते की तुझे सर्व कोकरू जे भटकले गेले होते पण जे तुझ्याकडे आलेले आहे, जे तुझ्या कळपातच होते व तुझ्याकडे आशेने पाहत आहेत, आणि असंख्य ज्यांची अद्यापही तू वाट पाहतो आहेस, त्या कोकरांनी तुझ्याकडे पाहावं. आणि प्रभू, आज आम्ही तुझ्यासमोर येऊन आमची अंतःकरणे उंचावत आहोत, विनंती करीत आहोत. प्रभू, आम्हाबरोबर तू आहेस, तर ऐक्य देवाची सहभागिता आज आम्ही अनुभवावी असा आशीर्वाद तू आम्हाला दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती देतो. प्रभू, या भक्तीत तू आम्हाला चालव. धन्यतारक येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू परमेश्वराला गौरव देणं आणि त्याची स्तुती गीतं गाणं आपल्या ओठांनी, आपल्या जिभेने प्रभूला अर्पण केलेला यज्ञ आहे. आपण यावेळेला उठून उभे राहूया आणि गीत क्रमांक 423, उपासना संगीत, गीत क्रमांक 423 हे गीत गाऊया. मंडळी कृपा करून उभी राहील.
आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण जग जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याच विषयी मी विश्वास धरते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरते. आमेन. मंडळी कृपा करून खाली बसून घेईल. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, परत एकदा तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये आम्ही आलेलो आहोत. यशाया संदेष्ट्याने ज्या प्रकारे जिवंत प्रभू परमेश्वराला राजासनावरती विराजमान असं पाहिलं, ज्या प्रकारे त्याने हे पाहिलं की सेराफिम त्याच्यासमोर उभे राहून उडत होते, गीत गात होते, आणि प्रभू परमेश्वरा, ज्या वेळेला आम्ही म्हणतो की आमचे ओठ हे अशुद्ध आहेत, आमची जिव्हा ही तुझं वचन आणि गीते गाण्यासाठी समर्थ नाही, त्यावेळेला इंगळाने स्पर्श करून आम्हाला शुद्ध करणारा असा प्रभू परमेश्वर आज आम्ही पाहत आहोत. आणि प्रभू, आमचे ओठ जणू काही तू इंगळाने, अगदी जळत्या इंगळाने शुद्ध केलेले आहेत, अशा विश्वासाने हा स्तुती यज्ञ आम्ही तुला सादर करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, मानवी अंतःकरण, मानवी विचार हे पापमय आहेत, परंतु प्रभू नीतिमत्व, चांगुलपणा, दया ही सर्व तुझ्याकडून आहेत आणि आमच्या अंगी ती असावीत. आम्ही नम्र व्हावं, पश्चाताप करावा, तुझ्यासमोर लीन व्हावं, यासाठी प्रभू तू वाट पाहतो आहेस. आणि आम्ही उधळ्या पुत्रासारखे तुझ्या विरुद्ध जे पाप केलेलं आहे, आकाशाविरुद्ध जे पाप केलेलं आहे, प्रभू आम्ही तुझ्या समोर आलेलो आहोत. आम्ही आमची पाप पदरी घेतली, पश्चाताप करीत आहोत. आम्हाला दुःख क्लेश होत आहेत प्रभू, आम्हाला आमची दृष्टी तुझ्याकडे लावता येत नाही आहे. क्षमा कर बाप्पा, पापाची क्षमा कर, आम्हाला तू शुद्ध कर. आणि प्रभू परमेश्वरा, परत एकदा विनंती आहे की या ठिकाणी ऑनलाईनमध्ये जे सर्वजण तुझ्या समोर आलेले आहेत, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही प्रिय मंडळी तुझ्या समोर नतमस्तक झालेली आहे. या मंडळीमध्ये प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा वास आहे आणि ह्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत. प्रभू परमेश्वरा, आमची विनंती आहे की या मंडळीतील प्रत्येक सभासद, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक पालकीय समितीचा सदस्य, प्रत्येक स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन, सर्व ऑर्गनायझेशन्स, या प्रत्येकास समवेत तू हो. आम्ही तुझी सेवा करावी आणि ह्या कठीण काळामध्ये आम्ही खंबीरपणे उभं राहावं, ही तुझी इच्छा आहे. त्यासाठी प्रभू तू आम्हाला सिद्ध कर. आम्ही आमच्या भारत देशाला तुझ्या समोर उंचावतो. हा देश प्रभू वतन म्हणून तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. जरी ह्या देशामध्ये अनेक अडीअडचणी आम्हाला भासत असल्या तरी देखील प्रभू इतर देशांच्या मानाने आम्ही अत्यंत समाधानी असे स्वतःला पाहतो, कारण प्रभू अनेक सुखसोयी तू आम्हासाठी येथे उपलब्ध करून दिलेल्या आहेस. ऊन, वारा, पाऊस आणि सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी तू आम्हाला पुरवल्यास आम्ही तुझे उपकार मानतो. सुबत्ता मनाचं समाधान या देशामध्ये तुझ्याकडून येऊ देत. आणि प्रभू, जर तू या देशामध्ये काही धार्मिक लोक पाहत आहेस, एक नव्हे परंतु प्रभू परमेश्वरा अधिक लोक जरी तू पाहत आहेस, तरी प्रभू परमेश्वरा ही तुझी कृपा आहे. विनंती आहे प्रभू
केवळ काही धार्मिक लोकांसाठी तरी या भारतावरती तू कृपा कर आणि महामारीतून सर्व जगाला मुक्तता दे. आज प्रभू परमेश्वरा भारत देशातच केवळ नव्हे परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कोविड-19चे पेशंट्स वाढत आहेत. काल 15,000 अशी संख्या होती. आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये 400+ पेशंट्स होते. प्रभू परमेश्वरा, आम्ही कुठे जातो आहोत? आम्ही कोणत्या गोष्टींना तोंड देतो आहोत हे तू पाहतो आहेस. नम्र विनंती आहे प्रभू, आम्हावरती कृपा कर. तुझं आरोग्य आमच्यावरती असू देत. आज प्रभू परमेश्वरा, अनेक लोक लसीकरण करून घेत आहेत आणि त्यातून फायदा व्हावा, त्यातून योग्य गोष्टी बाहेर याव्यात असं तू देण्याने कृपेने होऊ देत. आज प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी. या चर्चला तू विपुलतेने आशीर्वादित केलेला आहेस आणि प्रभू जॉन वेस्ली सारखे संस्थापक ज्यांनी आपल्या स्वतःच्या सुखवस्तू आयुष्याचा त्याग केला, तुझ्या सेवेप्रित्यर्थ ते नुसते फिरत राहिले, वचनाची घोषणा करीत राहिले, तारणाचा अनुभव सांगत राहिले आणि त्यामुळे प्रभू आज आम्ही या चर्चमध्ये तुझी स्तुती प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, या मंडळीवरती आम्ही मेथडिस्ट चर्च इन इंडियावरती जे अनेक हल्ले होत आहेत त्याबद्दल विनंती करतो प्रभू की दैन्याने कृपेने या मंडळीचं नेतृत्व करणारे बिशप्स, जनरल सेक्रेटरी, सर्व DSS, सर्व लेटी यांच्याबरोबर तू हो आणि प्रभू तुझं आणि केवळ तुझंच नाव गौरविलं जावं, तुझी सेवा व्हावी आणि आम्ही पुढे आणि पुढे जावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. सैतानाचे हल्ले परतवून लावणारा आमचा जिवंत प्रभू परमेश्वर आहे आणि म्हणून प्रभू आम्ही आमची मंडळी मेथडिस्ट चर्च इन इंडिया तुझ्या हाती सोपवलेला आहे. हे प्रभू परमेश्वरा, आज या भक्तीमध्ये तू आपल्या वचनातून आम्हासंगती बोलत आहेस. आम्ही केलेला स्तुती यज्ञ तू मान्य करीत आहेस. याच विश्वासाने हे प्रार्थना आम्ही तुला समर्पित करतो. ती ऐक आणि मान्य कर. धन्यतारक येशूच्या नावात प्रभू आम्ही ही प्रार्थना तुला सादर केलेली आहे. आमेन. आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणे आसरून सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला आपण सर्वजण उठून उभे राहणार आहोत आणि आळीपाळीचा शास्त्रपाठ 11वा रविवार. आळीपाळीचा शास्त्रपाठ 11वा रविवार आपण आळीपाळीने वाचूया. परमेश्वराचा महिमा. स्तोत्र 19. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो आणि सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यांनी मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन. मंडळी कृपया स्थानापन्न होईल. यावेळेला आपण स्तोत्र पाठ ऐकणार आहोत. स्तोत्रसंहिता 139, 139, 1 ते 10, 1 to 10 ही वचने आपल्यासाठी मिस्टर जोएल बोर्डे वाचून दाखवतील. स्तोत्र 139, 1 ते 10. स्तोत्रसंहिता 139 वचने 1 ते 10. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. तू माझ्यापुढून मला घेरिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळू? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभातपंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल, तुझा उजवा हात मला धरून राहील. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण विशेष प्रार्थनेमध्ये सहभागी होणार आहोत. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले त्यांची नावे येण्याप्रमाणे 8 तारीख प्रतिका पी गोडबोले, 9 दीपाली आर कांबळे, रायन एन गवारे, 10 तारीख प्रेमा ए चक्रनारायण, गॅब्रियल पी जाधव, शमित एच बिल्ला, कुमुद डी ऐदबान, 11 तारीख अमन पी गुंजा, 12 ब्रँडन एस चव्हाण, 13 प्रीती एस घोडके, विजय जे त्रिभुवन, त्यांनी आपला 80वा वाढदिवस साजरा केलेला आहे. 14 तारीख प्रीती व्ही भोसले, यशय्या वाघमारे, दीपा थोरात. लग्नाचा वर्धापन दिन ह्या आठवड्यामध्ये नाही आहे. आणखीन एक विशेष प्रार्थनेची विनंती आलेली आहे. मिस्टर विवान व्ही खंडारे हे प्रभूच्या कृपेने सुखरूपपणे कॅनडा या ठिकाणी
आपलं दैनंदिन कार्य करण्यासाठी, आपल्या जॉबसाठी प्रभूने त्यांना तेथपर्यंत नेलेलं आहे. 20 तारखेला 20 फेब्रुवारीला ते त्या ठिकाणी लँड झाले आणि प्रभूची कृपा इतकी चांगली आहे की 11 तारखेपासून 11 मार्चपासून ते आपल्या कामावरती रुजू झालेले आहेत आणि त्यांच्या वडिलांनी परिवाराने उपकारस्तुतीच्या प्रार्थनेची विनंती केलेली आहे. खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद. ज्यांना या विशेष प्रार्थनेसाठी पुढे यायचं आहे त्यांनी कृपा करून पुढे यावं. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या आनंदी अनंत महान प्रभू परमेश्वरा, खरोखर प्रभू तुझी कृपा आम्हासाठी पुरेशी आहे. परंतु तरी देखील आम्हाला हे माहिती आहे की तुझ्यासमोर येऊन तुझी उपकारस्तुती करणं हे आमचं कर्तव्य आहे असं नव्हे केवळ, परंतु प्रभू परमेश्वरा ती आमची जबाबदारी आहे. आम्ही सादर केलेला यज्ञ आहे आणि तो तू मान्य करतोस. यावेळेला प्रभू आमचं तुझ्या पवित्र वेदीसमोर येणं, आमची प्रार्थना हे धूपाप्रमाणे तुझ्यापर्यंत पोहोचू दे. आज विनंती करीत आहोत ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, तारीख 8 पासून ते 14 तारखेपर्यंत आजपर्यंत प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. विनंती आहे प्रभू त्यांना दीर्घायुष्य दे, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य पुरव आणि प्रभू त्यांच्या पुढील जीवनामध्ये तू त्यांचा दीपक हो, तू त्यांचा मार्गदर्शक हो. तुझं वचन त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वरा आपला मार्ग प्रज्वलित करणारं असं ठरू देत. प्रार्थना आहे प्रभू परमेश्वराच्या विश्वासाने आज तुझे भक्त तुझ्यासमोर नम्र झालेले आहेत. त्यांचा विश्वास तू पहा, तुझ्यावरील त्यांची श्रद्धा पहा आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि अधिक पटीने त्यांना तू आशीर्वादित कर. आज ऑनलाईन जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत किंवा मागील आठवड्यात ज्यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, लग्न वर्धापन दिन साजरा केलेला आहे, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, शक्ती सामर्थ्य पुरव. यावेळेला प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत बेबियन्ससाठी. प्रभू आमच्या प्रिय मंडळीतील तुझा हा भक्त आपल्या कामाच्या निमित्ताने आपल्या कार्याकरिता कॅनडा यासारख्या देशामध्ये जो आम्हापासून दूर आहे या ठिकाणी सुखरूपपणे पोहोचलेला आहे. आम्ही तुझी स्तुती करतो आणि प्रभू परमेश्वर आपल्या जीवनातील करिअर हे तुझ्या समोर ठेवून त्यांना ते पूर्णपणे उत्तम रीतीने आपलं काम करता यावं आणि त्यातून प्रभू त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावेत, त्यातून त्यांचं कुटुंब आणि त्यांची मंडळी आशीर्वादित व्हावी असा आशीर्वाद त्यांना तू दे. प्रभू जसं जाणं तेथे तू सुखरूप केलेलं आहेस, त्यांचं राहणं, त्यांचं वास्तव्य तू सुखरूप असं कर. अनेकाडी अडचणी आहेत, रोगराईचा काळ आहे, परंतु प्रभू परमेश्वरा आम्हाला माहिती आहे की तुझे दूत आमच्या मागे पुढे असतात आणि तुझा पवित्र आत्मा प्रभू आम्हाला पूर्ण प्रकारे सर्व बाजूनी घेरून टाकतो आणि आम्हाला संरक्षण मिळतं. अशाच प्रकारचं संरक्षण तुझ्या मंडळीला जे आम्हापासून या क्षणी दूर आहेत त्यांच्या समवेत दैनंदिन कृपेने असू देत. विवियनबरोबर विशेष प्रकारे असू देत. हे प्रभू परमेश्वरा आम्ही यावेळेला प्रार्थना करीत आहोत ज्यांना तू आरोग्याचं दान दिलंस. होय प्रभू, आरोग्य तुझ्याकडून आहे, परंतु आमची सहनशक्ती कधी कधी संपुष्टात येते. परंतु प्रभू जेव्हा तू धैर्य देतोस, जेव्हा तू स्वतः औषध उपचार करतोस, त्यावेळेला सर्व काही शक्य आहे. विनंती आहे प्रभू की जे आज आरोग्यदान प्राप्ती करून तुझी स्तुती करीत आहेत त्यांचा स्तुती यज्ञ तू मान्य कर. ब्रदर प्रमोद काळे आणि त्यांचा परिवार तुझ्यासमोर सदोदित नम्र झालेला आहे. त्यांच्या प्रार्थना तू ऐकल्यास, मंडळीची विनंती तू ऐकलीस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.
ब्रदर नंदकुमार त्रिभुवन यांच्या समवेत तू हो. त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्याचं दान दे. प्रभू परमेश्वरा, ब्रदर प्रवीण गुंजाळ यांनाही तू स्पर्श कर, त्यांना पूर्ण आरोग्य आणि शक्ती दे. आज प्रभू परमेश्वरा, सर्व एरिया लीडर्स आम्ही तुझ्या दयासनासमोर उंचावतो. अनेक घरामध्ये ते जात आहेत, प्रार्थना घेत आहेत. त्या प्रार्थना तू आशीर्वादाच्या कर, त्यांच्याद्वारे तू गौरविला जा. आणि प्रभू, या प्रार्थना या लेन समयामध्ये आमच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता सार्थ सहाय्यभूत अशा ठरू देत. आज प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत की जे सर्वजण आपल्या कामासाठी, आपल्या जॉबसाठी प्रार्थना करीत आहेत त्यांना तू तो दे. जे परीक्षांची तयारी करीत आहेत, जे अभ्यासात आहेत, त्यांचा अभ्यास उत्तम रीतीने होऊ देत. आणि प्रभू, असं होऊ देत की तुझ्यामुळे त्यांना यशप्राप्ती व्हावी, त्यांनी तुझं गौरव करावं आणि आपल्या जीवनात स्थिर स्थावर व्हावं. हे प्रभू, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हापर्यंत आल्या नाहीत, परंतु आज तुझे भक्त तुझ्याबरोबर बोलत आपल्या ह्या मनातील गोष्टी तुला सांगत आहेत. दैनंदिन कृपेने त्यांची वाणी ऐक. निशब्द जरी आम्ही आहोत तरी आमचे विचार ऐकणारा तू देव आहेस. आणि म्हणून प्रभू, आम्ही प्रत्येक अंतःकरण तुझ्या हाती सोपवतो. आज प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना धन्यतारक येशूच्या नावात तुला समर्पित करतो. आमेन. यावेळेला आपण आपल्या मंडळीकरिता ज्या सूचना आहेत त्याकडे लक्ष देणार आहोत. आणि मिस्टर राजन कॅम्बल आपल्यासाठी ह्या सूचना विशेष प्रकारे जाहीर करीत आहेत. सर्व मंडळीस ख्रिस्तात सलाम. नवीन वर्षातील आजचा हा 11वा रविवार. आजच्या या भक्तीमध्ये उपस्थित सर्व उपासकांचे, त्याचप्रमाणे ऑनलाईनमध्ये सहभागी झालेल्या सर्व कुटुंबाचे, लहान थोर सभासदांचे आणि परदेशातून देखील आपल्या भक्तीमध्ये सामील झालेल्या सर्व बंधू भगिनींचे मी प्रभूच्या थोर आणि गौरवी नावात स्वागत करतो. आजची भक्ती आपणा सर्वांस आपल्या आध्यात्मिक वृद्धीसाठी लाभाची ठरो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली दर रविवारची भक्ती सकाळी ठीक 10:30 वाजता असते आणि विभागवार अंतर्गत आपण ठरलेले विभाग भक्ती मंदिरात आराधनेसाठी बोलवत असतो व बाकीच्या सभासदास आपण ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी करीत असतो. पुढील रविवारी म्हणजे दिनांक 21 मार्च 2021च्या रविवारी भक्ती मंदिरात आराधनेसाठी येणारे विभाग आहेत उल्हासनगर, रामदासवाडी, ठाणगेवाडी, भिवंडी, काल्हेर, कोणगाव आणि टिळक चौक. पुन्हा एक वार वाचतो. दिनांक 21 मार्च 2021च्या रविवारी भक्ती मंदिरात आराधनेसाठी येणारे विभाग आहेत उल्हासनगर, रामदासवाडी, ठाणगेवाडी, भिवंडी, काल्हेर, कोणगाव व टिळक चौक. कृपया या विभागांनी याची नोंद घ्यावी. एक विशेष सूचना अशी आहे की मागील रविवारी तमिळ चर्च आराधना होत असताना महापालिकेचे काही अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी चर्चमध्ये येऊन नियम आपण व्यवस्थित पाळतो की नाही याची तपासणी देखील केलेली आहे. तेव्हा कृपया आपणा सर्वांस विनंती आहे, जे पुढील रविवारी येणारे विभाग आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण दिलेले निर्बंध किंवा नियम याचे कडकपणे पालन करावे आणि जसे आजपर्यंत आपण सहकार्य केलेले आहे तसेच इथून पुढे देखील करावे ही आपणास नम्र विनंती. संडे स्कूलचे क्लासेस व MYFची मीटिंग ठरलेल्या वेळेस घेण्यात येते. संडे स्कूल टीचर्स पूर्ण तयारीनिशी क्लास घेण्यास तयार असतात, परंतु लेकरांची उपस्थिती फारच कमी असल्यामुळे त्या निराश होतात. तेव्हा पालकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या लेकरांना या संडे स्कूल क्लासमध्ये आणि MYFच्या मीटिंगमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे आणि सहाय्य देखील करावे. महिला मंडळाची दर गुरुवारी होणारी ऑनलाईन सभा संपूर्ण लेन समयात स्थगित ठेवण्यात आलेली आहे. ईस्टरनंतर ती पूर्ववत नियोजित वेळेत सुरू करण्यात येईल. लेन समयातील कौटुंबिक प्रार्थना ह्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्व एरिया लीडर्सचे त्यांच्या सुनियोजित
प्रार्थना आखणीबद्दल मी मनापासून आभार मानतो. अद्यापही ज्या कुटुंबाची प्रार्थना ठरलेली नसेल त्यांनी आपल्या एरिया लीडर्सबरोबर संपर्क साधावा व आपल्या कुटुंबाच्या प्रार्थनेसाठी तारीख आणि वेळ निश्चित करावी ही नम्र विनंती. आणि जर यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी आपल्या पाळकबाई रेव्हरंड SP आहाळे यांच्याशी संपर्क साधावा. स्वनाकाराचे डबे तयार आहेत. कृपया भक्ती सुटल्यानंतर बाहेरील काउंटरवर आपले नाव, मोबाईल नंबर आणि एरिया याची नोंद करून आपल्या नंबरचा डबा आपण घेऊन जावा. ज्या सभासदांचे मासिक दान, उपकार स्तुतीचे दान, रविवारचे दानार्पण द्यायचे बाकी असेल त्यांनी ते ऑनलाईन भरावे व ऑनलाईन भरता न आल्यास ते सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेमध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपले पास्टर स्वप्नील निर्मळ यांना द्यावे व त्याची रीतसर पावती घ्यावी. भक्ती मंदिराची वेदी ही फुलांनी सुशोभित असावी आणि भक्ती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक उपासकाला अगदी आनंदाने त्याचा लाभ घेता यावा यासाठी जर आपणास पुष्पगुच्छ देण्याची इच्छा असेल तर आपण ते आपल्या वाढदिवसानिमित्त, लग्न वर्धापन दिनानिमित्त किंवा इतर कुठल्याही विशेष कारणास्तव देऊ शकता. आम्ही आपले स्वागत करू. जर आपण रोख रक्कम दिलीत तर पुष्पगुच्छ आणण्याची किंवा फुले आणण्याची व्यवस्था देखील आम्ही करू. आपल्या प्रार्थनेत मिस्टर नंदकुमार त्रिभुवन व मिस्टर प्रमोद काळे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवावी ही नम्र विनंती. धन्यवाद. यावेळेला आपण सर्वजण प्रभूचं गौरव करणार आहोत आणि स्तुती आराधना करीत असताना आपण प्रभूला हा आपला स्तुतीचा यज्ञ सादर करूया. स्तुती आराधना. परमेश्वराने हा सुंदरसा दिवस तुम्हाला आणि मला त्याचं गौरव आणि स्तुती करण्यासाठी दिला आहे. ज्यांना शक्य असेल ते आपण आपल्या जागेवरती उभे राहूया. हॅलो हॅलो हॅलो. या सुंदरशा वेळेचा उपयोग परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आपण करत असताना पहिलं गीत जे आपण गाणार आहोत ते गीत आहे जय जय प्रभू येशू की. गीत क्रमांक आहे 20, पान क्रमांक आहे 46, सॉन्ग नंबर 20, पेज नंबर 46. हॅलो. 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 चेक 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 चेक.
यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ होशाना, ला 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 ला, हालेलुया। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो खेवनहारा, नैया लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो खेवनहारा, नैया लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हा, हालेलुया, ओ होशाना, ला 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 ला, हालेलुया में। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा हा हा, हालेलुया, ओ होशाना, ला 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 ला, हालेलुया में।
हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुम्हें भी, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुम्हें भी, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की। होशाना, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हा 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 हालेलुया, हो होशाना, ला 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 ला। हालेलुया में, हालेलुया में, हालेलुया में। पुन्हा फिरून एक वार आमच्या जीवनामध्ये हा लेन समय आलेला असताना तो आम्हाला संधी देत आहे की आम्ही आमच्या सर्व पापांची कबुली त्याच्यापाशी द्यावे. होय प्रियानो, या संधीचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये करून घेत असताना आमच्या अंतःकरणाची, आमच्या जीवनाची तयारी करूया की आम्ही त्याच्याबरोबर जाण्यास योग्य असे ठरू. त्याला पुन्हा एक वार धन्यवाद देत आपण पुढील गीत गाणार आहोत. मुक्ती दिलाय येशू नाम. गीत क्रमांक आहे 98, पान क्रमांक 69, सॉन्ग नंबर 98, पेज नंबर 69. दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर। यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु। सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम।
सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझ्या नामाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो बापा. होय पित्या, खरोखर तुझ्या नावाने आम्हाला शांती मिळते. होय बापा, खरोखर तू आमच्यासाठी केलेलं बलिदान परमेश्वरा, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या बलिदानाची आठवण ठेवावी आणि सतत परमेश्वरा तुला धन्यवाद देत राहावं, कारण की हे जीवन आम्हाला तुझ्यापासून प्राप्त झालेलं आहे. तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, याची आम्ही आपल्या जीवनामध्ये आठवण ठेवावी परमेश्वरा. आणि हा सुंदरसा समय परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाशी बसून लीन आणि नतमस्तक होत असताना परमेश्वरा, आज जो मानना परमेश्वरा तुझ्या दासा करवी आमच्यापर्यंत येणार आहे, तो तू आशीर्वादित कर आणि आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमेश्वरा तुझं वचन पेरलं जाऊ दे बाप्पा. नुसतं ऐकून आम्ही ते वचन सोडून देऊ नये, तर परमेश्वरा आमची त्याप्रमाणे कृती असावी, आमचं अनुकरण त्याप्रमाणे असावं अशी दयानी कृपा कर परमेश्वरा. इथे बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर परमेश्वरा, कुणालाही रिक्त हस्ताने इथून जाऊ देऊ नको परमेश्वरा. आमचा विश्वास आहे बापा की तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहेस परमेश्वरा. ही संपूर्ण भक्ती आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये येतो परमेश्वरा आणि ह्या सर्व विनंत्या तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रियनी गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. या महिन्यामध्ये आपला जो विषय आहे सात्विकता, पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय, आणि यामध्ये जर आपण 5वं वचन पाहिलं तर त्यामध्ये या सात्विकतेबद्दल असं लिहिलेलं आहे, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे, ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. तर ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्याकरिता आपल्याला विश्वासामध्ये सात्विकता, चांगुलपणा, दया यांची भर घालावायची आहे. आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आहे तो मत्तैकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 1 ते 12 ही वचने आहेत. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 1 ते 12. शास्त्री व परुषी ह्यांचा निषेध. तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला,
शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करीत नाहीत. जड अशी ओझी वाहून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढावयास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करीतात. ते आपली मंत्रपात्रे रुंद व आपले गोंडे मोठे करीतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त आहे. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. मला काही दिवसांपूर्वी विनंती आली की मिस्टर प्रवीण जाधव यांच्याकडून की प्रभूचं वचन मला सांगण्याची खूप इच्छा आहे. मी एकंदर पाहिलं की कारण मी सहसा कोणाला प्रीचिंग इतक्या लवकर देत नाही, सहजासहजी देत नाही. मी पाहिलं की कन्फर्मेशन क्लासमध्ये रेव्हरेंड आहाळेंचे ते विद्यार्थी आहेत. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ऑगस्टपासून मी इथे नव्हते, परंतु आपले पास्ट स्टेट कमिटी कॉन्फरन्सचे सेक्रेटरी मिस्टर राजन कॅम्बल यांच्या विनंतीवरून त्यांनी आपला भरपूर वेळ प्रेज अँड वर्शिपला दिलेला आहे. आणि त्यांनी, मी पाहिलं स्वतः की कशा प्रकारे प्रॅक्टिस व्हायच्या, त्यांचं गायडन्स होतं आणि प्रभू त्यांच्याद्वारे कार्य करून घेत आहे. आणि त्या गोष्टीमुळे मी फार, कारण काय आहे की जेव्हा पालक प्रेझेंट असतात, समोर असतात, त्यावेळेला पुष्कळ काही गोष्टी सहज घडतात. परंतु जेव्हा पालक ॲब्सेंट आहेत किंवा नाही आहेत, आउट ऑफ स्टेशन आहेत, जबलपूरला मी होते, परंतु माझ्या ॲब्सेंटीमध्ये माझ्या दृष्टीत नसताना देखील किंवा माझं सुपरविजन काहीही नसताना देखील प्रभूची सेवा ह्या ग्रुपने केलेली आहे. आणि खरोखर मी त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देते की त्यांनी आपले सेवक नेमून ठेवलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं प्रभूचं वचन ऐकूया आणि आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. मिस्टर प्रवीण जाधव. एक मिनिट. म्युन्सिपाल्टीचे लोक येऊन चेक करतात, त्यामुळे कृपा करून डिस्टन्स ठेवून बसावं ही नम्र विनंती आहे. कारण डिस्टन्स जर नसेल तर म्हणजे माझी इच्छा नाही की सील यावं. 400 पेशंट्स काल निघालेले आहेत. गव्हर्नमेंट जरा स्ट्रिक्ट झालेलं आहे. कृपा करून आपण नियम पाळूया. हॅलो, चेक. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझा सलाम. जसं आपल्या पाळकीन आंटीने सांगितलं की खरोखर देवबापाचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे मनापासून आभार, धन्यवाद आहे. कारण त्यांनी एवढा सुंदर टॅलेंट जो मला दिलेला आहे आणि त्याचा जर मी उपयोगच केला नाही तर तो व्यर्थ आहे. आणि डेफिनेटली हा जो काळ आपल्यामध्ये आला, एक वाईट प्रसंग, वाईट काळ असताना देखील सर्वात प्रथम तर मी सर्व पाळक वर्गांचे आभार मानतो. कारण की त्यांच्यामुळे जसं आम्हाला लहानपणापासून मानना मिळत गेला आणि त्यांच्या गाईडलाईन्समध्ये आणि त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आपल्याला बायबलमध्ये मिळतात त्या हिशोबाने ते आम्हाला शिकवत गेले. आणि अशा परिस्थितीत असतानाही वेगवेगळ्या स्टेट्स आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये जाऊन एकटे राहून तिथून त्यांनी आपल्याला
मानना दिलेला आहे आणि आपल्याकडे त्यांचं लक्ष सदोदित असायचं आणि त्यांच्या प्रेयर्स आमच्याबरोबर नेहमी असायच्या. त्यामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि आज मला जी संधी प्रभूने दिली आहे त्याबद्दल त्याचे मनापासून उपकार मानतो. आंटीचे उपकार मानतो मी. आणि खरोखर मलाही माझे ते दिवस आठवतात आळे अंकलच्या वेळेसचे. आणि डेफिनेटली बरंच काही शिकायला त्यांच्याकडून पण आम्हाला मिळालेलं आहे आणि आंटींकडूनही मिळतही आहे. आज आपला जो विषय मी निवडलेला आहे तो जसं मला आंटीने सांगितलं सात्विकपणा. त्यामध्ये जाण्याच्या आधी आपण पहिले एक छोटीशी प्रेयर करू. स्तुतीस पात्र सनातन जिवंत प्रभू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आमचा प्रभू पिता परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सर्व काळ असो. हे देवप्पा, आज जे काही मानना तू आम्हाला दिलेला आहेस, तुझी शिकवण जी आहे त्याचं आम्ही मनन चिंतन करावं, ते आम्ही आमच्या मनात हृदयात खोलसं नेल करून घ्यावं, खिळून घ्यावं आणि तू दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालवं, असं तू आपल्या दैनंदिन कृपेने होऊ दे. नम्र थोर विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. सगळे डिस्टन्समध्ये बसले म्हणजे आपण रूल्स पाळत आहोत, राईट. रूल्स आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तीच नाही तर एव्हरी ह्युमन सायंटिफिकली रूल्स अँड रेग्युलेशनला महत्त्व किती आहे. किती लोकांना वाटतं की रूल्सला महत्त्व दिलं पाहिजे? ओके, काही लोकांना वाटतं, काही लोकांना नाही वाटत. ओके, ठीक आहे. तुमच्याकडे बायबल आहे, राईट. बायबलला नियमशास्त्र आणि पवित्र शास्त्र, राईट, असं म्हटलं जातं. तर किती लोकांना नियमशास्त्र म्हणून आवडतं आणि किती लोकांना पवित्र शास्त्र म्हणून आवडतं? कोणी सांगू शकेल? दोन्ही हात. नाही, बरोबर ना? दोन्ही हात वरती करू आपण, कारण ते एकच आहे. आणि नियम जे आहे, नियमावली, जसं आताच आपण नियम पाळत आहोत, 1 वर्ष झालं आपल्याला की आपण नियमच पाळतो आहोत. आपण त्रासून गेलेलो आहोत, आपण खचून गेलेलो आहोत. आणि त्या नियमांच्या खाली आपण आपलं जे डेली रुटीन असतं ना, एक सायकोलॉजिकल इफेक्ट असते की आपण जे रोजचं दैनंदिन कार्य करत असतो ते सायकिक डॉक्टर्स सांगतात की जर तुम्ही 1 महिना एकच गोष्ट सतत त्याच टाईमला केली ना, तर पुढच्या टाईममध्ये तुम्ही ती गोष्ट न कळत ती करत राहाल. तुमचा घरचा पत्ता आहे, तुम्हाला माहिती, तुम्हाला सांगायला नाही लागत सारखं की मी या दिशेने रोज मी त्या दिशेने जाऊ का, मी आता लेफ्ट मारायचं की राईट मारायचं, कसं जायचं आहे मी. तर दिस इज आमच्या अंगवळणी किंवा आमच्या आत्म्यामध्ये ऑलरेडी ती कोरलं जातं. काही गोष्टी ज्या असतात त्याच्यासाठी आम्हाला विचार करावा लागत नाही, बरोबर. आता रूल्स पाळणे फार गरजेचे आहे. नियमशास्त्र, पहिला रूल आपल्याला कुठून मिळाला? पहिले जी लोकं होती, जुना करार जर आपण पाहिला तर लोक कसे होते? विभागलेले, म्हणजे डिवायडेड हेड्स म्हणतो आपण त्यांना, की त्यांच्याकडे बुद्धिमत्ता जी होती, प्रत्येकजण आपलाच राजा होता, प्रत्येकजण आपल्या हिशोबाने विचार करणारा होता, प्रत्येकजण पिता परमेश्वराकडे बघणारा असा नव्हता. त्याच्यामुळे काय झालं? लोकांवरती संकटे यायला लागली, ते गुलामगिरीमध्ये पडले. कितीही आरोळी, कितीही हाका मारल्या तरी पिता परमेश्वराने त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही. कितीतरी संदेश ते पाठवले. आपण पाहतो जुन्या करारामध्ये किती संदेश ते आले, किती गोष्टी त्यांनी समजवल्या, सांगितल्या, तरी सगळ्या लोकांनी ते रूल्स आणि रेग्युलेशन्स पाळले का? नाही. आजही तुम्ही बघा ना, मी स्वतः बघतो तर मी पण, किती जण 2 व्हीलर चालवतात, किती लोकांकडे गाड्या आहेत. सिग्नल, आपल्याकडे सिग्नल सिस्टमच नाही आहे, बरोबर की नाही. पण आपण ओव्हरटेक करून जाणारच. आपल्याला घाई काही नसते, घरी जाण्याची पण घाई नसते किंवा त्या ठिकाणावर पोचण्याची पण घाई नसते किंवा आपल्या मागच्यालाही घाई नसते. पण उगाचच तो रूल मोडायचाच आहे आणि हा माझ्या पुढे गेलाच कसा म्हणून मला पुढे जायचंच आहे, बरोबर आहे ना. की हा मला साईड देत नाही म्हणून हा लेफ्टहून राईटहून मी काय करत असतो की मी कुठल्याच रूलचा पालन मी करत नसतो. आपण दिशाहीन झालेलो आहोत आजही. त्यावेळेस लोक दिशाहीन होते. आता ऑनेस्टीकडे आपण थोडंसं वळूया, कारण सात्विकता, ऑनेस्ट, आपण जर बघितलं ना दुसरे धर्म, विधर्मी लोक, त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण ऑनेस्ट लोक आहोत. कारण लहानपणापासून
आपण रूल्स फॉलो करणारे लोक आहोत. संडे स्कूलमध्ये जाण्यापासून, आईच्या शिकवणीपासून, घरामध्ये आपल्याला सांगितलं जातं लहानाचे मोठे होतो, हे करू नको, असं केल्यावर ते होईल, की याच टाईमला उठायचं, याच टाईमला खायचं आहे, याच टाईमला जेवण करायचं, याच टाईमला प्रेयर करायचे, सगळ्यांनी सोबत बसायचं आहे, संडे स्कूलला संडेला जायचं आहे. हे सगळे फॉलो करत असताना आपण जे वचनातून वाढत गेलेलो आहोत, त्या वचनातून मोठे होऊन आपण ॲटलिस्ट एवढे मॅच्युअर झालो की वी आर एबल टू कॉल आवर सेल्फ्स एज ख्रिश्चन्स. आपण येशू ख्रिस्ताचे फॉलोअर्स आहोत. आईला माहिती असतं ना आपला मुलगा कसा आहे. मग आई कधी कधी रागात काय म्हणते, तू किती पण उड्या मार, मला सगळं माहिती आहे, तू काय किती खरं बोलतो आणि किती खोटं बोलतोय. ह्याचा आपण स्तोत्रसंहिता बघूया. 139 स्तोत्र 139. जेव्हा दावीद काय म्हणतो स्तोत्रामध्ये, मी ग्लोरी मावशीला सांगतो की त्यांनी वाचावं, की दावीद काय म्हणतो, स्तोत्र 139 1-10. तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निसणे बारकाईने पाहतोस, आणि माझा एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू माझ्या मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान मला माझ्या कल्पनेपलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. येस. त्या काळामध्ये स्तोत्रकर्ता दावीद किती सुंदर लिहिलेलं आहे. आपले एक्सपिरियन्स विथ गॉड, किती सुंदर अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत. आपल्याला आजच्या काळामध्ये आपल्याला हे अनुभव कधी आले, लहानपणापासून. कारण आपली आई, आपला बाप, आपले पॅरेंट्स आपल्याबरोबर असताना आपल्याला ज्या 10 आज्ञा मिळाल्या त्याच्यामध्ये आपल्या आईचा व आपल्या बापाचा मान राख, हे 10 आज्ञा का मोशेला दिले गेले? बिकॉज पिता परमेश्वरला असं वाटलं की एक सोसायटी फॉर्म व्हावी, असे सगळे लोक मिळून एकत्रित राहावे आणि त्यांनी माझे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करावे. त्या सिस्टममध्ये जर आपण त्या रूल्समध्ये चाललो आणि आपण धार्मिकतेमध्ये वाढलो आणि त्याच्या सच्चाईमध्ये, त्याच्या जिवंत पिता परमेश्वरच्या आज्ञांमध्ये जर आपण चाललो, तर नक्की आपलं काय होणार आहे, एक सुंदर सोसायटी, एक स्ट्रॉंग ख्रिश्चॅनिटी, तो एक सोसायटी फॉर्म होऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये दावीद सांगतो की हो परमेश्वरा, तू मला पारिखले आहे, तू मला ओळखतोस. जशी आई आपल्याला ओळखते. प्रभू येशू ख्रिस्ताला आई का दिली? बरोबर ना. एक स्त्रीची निवड पिता परमेश्वराने केलेली आहे. का केली? तुम्ही बघा, योसेफला एवढं इम्पॉर्टन्स आहे का? बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर मरियम मातालाच जास्त इम्पॉर्टन्स का दिसतं? बिकॉज लहानपणापासून ब्रॉन अँड ब्रॉटअप जे आहे, ती एक पवित्र स्त्री होती, तिची निवड देवबापाने केली होती आणि ती नेहमी ऑनेस्ट, एक सात्विक स्त्री असल्यामुळे तिने जे काही देवबापाचे सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स, आज्ञा पाळल्या होत्या, त्याच सगळ्या इम्प्लिमेंट आपल्या पुत्रामध्ये तिने केलेल्या आहेत. तसं दावीद आपल्याला सांगतो की हो देवबापा, की तू दुरून माझे मनोगत समजतोस. आपण जसं आईला स्थान देतो आणि लहानाचे मोठे होतो रूल्स आणि रेग्युलेशन्स पाळून, तसेच आपण पिता परमेश्वरालाही दिले पाहिजे. कारण की पिता परमेश्वर जो आहे तो आपल्या बसणं, उठणं, चालणं, झोपणं सर्व गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. असं नाही की फक्त विशिष्ट वर्गाकडेच लक्ष. जसं मत्ताईमध्ये सांगितलं आहे की तुम्ही, येशू ख्रिस्त काय म्हणतो, त्या सर्व सिनॉगॉग साठी मागे एक ह्याच्यामध्ये सर्मनमध्ये सांगितलं की सिनेगॉग जे होते त्याच्यामध्ये पवित्र ग्रंथ, त्याच्यावरती अभ्यास केला जायचा आणि त्यावेळेस जेवढे लोक होते, मला असं वाटतं 5000-6000 जसं लिहिलेलं आहे की 5,000 ते 6,000 पंडित किंवा हे जे शास्त्री परोशी होते, हे एवढेच लोक होते. आणि ते सर्व हे जोपासत असत की बायबलची व्यवस्थित लिखाण, स्टडीज आणि त्याचा फॉलो करणं, सगळ्या गोष्टी.
आणि त्याच्यामुळे काय झालं, जसं हे 10 आज्ञा होत्या ते मेन त्याच्यावर फोकस होता सगळ्यांचा, ते रूल्स फॉलो करण्याचा. पण जसा शब्बात आहे, शब्बात दिवशी काम करायचं नाही फॉर एक्झाम्पल, मग करायचं काय? म्हणजे त्यांनी आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये भर टाकायला सुरुवात केली. मग येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं मत्तईमध्ये, की ते जे सांगतात त्याला तुम्ही अनुसरा, पण ते जे करतात ते तुम्ही करू नका. कारण जे ते सांगतात म्हणजे काय, जे 10 आज्ञांमध्ये लिहिलेले जे रूल्स आहे ते जे सांगत आहेत ते तुम्ही करा, त्याचं अनुसरण करा. पण ते जे काय फिजिकली करत आहेत ते करू नका. कारण त्यांना नेहमी, तुम्ही तो चॅप्टर वाचा, पुढेही वाचा, 12 मत्तईच्या नंतरचे जर तुम्ही 12चा नंतर पुढचे वचनं वाचाल ना, त्याच्यामध्ये ही इज अब्युसिंग दॅट पीपल, म्हणजे जेवढे ते हिपोक्रिस्ट म्हटले त्यांना. हिपोक्रिस्ट म्हणजे ॲक्टिंग करणारे लोक. जसा मी आहे, जसा मी दिसतो, मी आता तुम्हाला प्रेझेंट करतोय, एक 2 व्यक्तिमत्व घेऊन माणूस चालणारा, त्याला आपण असं म्हणूया. हे परुशियन शास्त्री लोक त्यावेळेस तसे होते, सुंदरसे कपडे घालणं, त्यांना एक मान सन्मान पाहिजे होता, सगळ्या गोष्टी, आणि ते फक्त त्याच्यासाठीच जगत होते. आणि हे येशू ख्रिस्तांनी पाहिलं, आणि येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं, ह्यांच्यासारखे तुम्ही होऊ नका, ढोंगी बनू नका. तुम्ही जसे आतून आहात ना तसे तुम्ही बाहेर राहा. त्याचा मेन फोकस हाच होता. तुम्ही परफेक्शनकडे जाऊ नका, की मी किती परफेक्ट आहे, मी किती छान कीबोर्ड वाजवतो, मी एकही स्केल चुकणार नाही. आता राजन दादाचा बाय मिस्टेक थोडासा एक टेक्निकल फॉल्ट कीबोर्डमध्ये आला, एका साईडला सी मेजर वाजतोय, एक सप्तकमध्ये वाजतोय, आणि 2 सप्तक पुढे लेफ्ट हँडमध्ये एक बेस वाजतोय आणि राईटमध्ये दुसराच सप्तक वाजतोय. म्हणजे इकडे काहीतरी दादांना दुसरं वाजवायचं आहे, पण डोक्यात विभाजन करायचं आहे. 2 स्टेट्समध्ये आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. फार कठीण आहे ती गोष्ट करणं. तर आपल्यामध्ये हा टेक्निकल फॉल्ट आला नाही पाहिजे. 2 माइंड्स घेऊन, 2 व्यक्तिमत्व घेऊन परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाही. ढोंगी राहू नका. सगळ्या 11 शिष्यांना येशू ख्रिस्तांनी नेहमी हेच सांगितलं, डोंट बी हिपोक्रिस्ट, त्यांच्यासारखे होऊ नका. मंदिराचं शुद्धीकरण पण येशू ख्रिस्तांनी केलं. त्याला कुठल्याच गोष्टी आवडल्या नाही की माझ्या पित्याच्या घरामध्ये अशा वाईट गोष्टी घडू नये, आणि तुम्ही वाईट वर्तनं आणि लोकांना शिकवण्याची गोष्ट चुकीची करू नका. आपल्या आईचा व आपल्या बापाचा मान राख. जर तुम्ही पाहाल तर एका मत्तईमध्येच आहे 15वा, नाही आय डोंट नो मत्तईमध्ये आहे का, तर त्याच्यामध्ये एक असं लिहिलं आहे की जर तुम्ही तुमच्या आईबापाचा मान नाही राखला, पण तुम्ही जर मंदिराच्या कोशामध्ये तुमचं दान धर्म ते करून दिलं तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमचा जो भाग आहे तो कंप्लीट केला. हे कोणी ठरवलं? हे या परुशियन शास्त्री लोकांनी असे लॉस काढायला सुरुवात केली. मग आपल्या जीवनातही अशा बऱ्याच गोष्टी घडतात की आपण वेगळे वेगळे लॉ स्वतःच इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो, आणि आजच्या तारखेमध्ये सात्विकता, धार्मिकता, ऑनेस्टी आपण विसरून जातो. आता ऑनेस्टी आहे का? डिसऑनेस्टी कुठे? खरे पण कुठे तुम्हाला आढळतं? पॉलिटिक्स आहे का खरे पण? कुठेच नाही. बिझनेस, मिलावट, करप्शन, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला डिसऑनेस्टी सापडेल. प्रत्येक गोष्टीमध्ये. आम्ही जे रोजचा बिझनेस, रोजचं दैनंदिन काम करतो ना, सगळीकडेच आहे. जसं मी सिग्नलचं उदाहरण दिलं, सगळीकडे डिसऑनेस्टी आहे, कुठेच ऑनेस्टी नाही आहे. आणि देवबापाला परफेक्शन असणारे लोक नको आहे, परफेक्ट नाही. तू ऑनेस्ट हो. मला सांगा, डिसऑनेस्ट पर्सन इन द बायबल कोण होता पहिले? एनीबडी? पहिला व्यक्ती जो डिसऑनेस्ट होता, कोणाला माहिती आहे? चला एक हिंट देतो. जुना करारामधला पहिला व्यक्ती आदाम. येस, सर्वात पहिला डिसऑनेस्ट माणूस तर तोच होता ना, आदाम. आजकाल ऑनलाईनमध्ये आता ऑनलाईन टेस्ट होतात ना, तर सगळे क्वेश्चन आन्सर नाही. आता बऱ्याच जागी काय झालं आहे, येस म्हणा किंवा नो म्हणा, बरोबर. आता पिता परमेश्वर जेव्हा एदेन बागेत आले, राईट, आणि तेव्हा हे दोघंही त्यांना आढळले नाही, दिसले नाही. हाक मारली, आदामा. तर आदाम कुठेतरी लपून होता. परमेश्वराला कळलं. मग देवबापांनी पण त्याला मल्टिपल क्वेश्चन सारखं एक असं क्वेश्चन विचारलं
का रे बाबा तू ते फळ खाल्लं का? तू ते फळ खाल्लंस का? मला लवकर उत्तर पाहिजे. पण हळूच तो बाहेर आला. पण त्यांनी काय केलं? तो येसही बोलला नाही आणि नोही बोलला नाही. त्यांनी वेगळंच उत्तर खाली लिहिलं, जसं प्रश्न आपण ह्याच्यामध्ये लिहितो. त्यांनी काय उत्तर दिलं? हे पिता, ॲक्च्युली ना माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळा प्रॉब्लेम आहे ना तो ह्या बाईमुळे आहे. ही माझी बायको आहे ना, हिच्यामध्ये सगळा दोष आहे. मी एकदम क्लिअर आहे, म्हणजे माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम माहिती का काय तुला सांगू मी? ही बाई तूच मला बायको म्हणून दिली, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे मी म्हणत नाही, तुम्ही जेनेसिसचं म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक जर उघडलात ना, असेच सेम टू सेम वाक्य त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. दॅट यू हॅव गिवन मी दिस वाईफ. आणि जे काय केलं सगळं तिने केलेलं आहे. म्हणजे आपण काय करतोय? सी, दिस इज डिसऑनेस्टी. आपण आपलं पाप कबूल करायला तयारच नाही ना. त्यांनी काय केलं? आदमानी पळवाट शोधली. दुसरं उदाहरण बघा, आपण आत्ताच्या ह्याच्यात येऊया, येशू ख्रिस्ताच्या वेळेस, क्रुसिफिकेशनच्या वेळेस येऊया. 2 चोर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच ती स्टोरी माहिती आहे. पण दोघांना संधी मिळाली, दोघं क्रूस खांबावर होते. एक चोराने, म्हणजे त्यांना असं पण नाही की गिल्टी जरी जर मला वाटलं, चला जाऊ दे, मी ह्याचा खून केला, किती चोऱ्या केल्या, किती लोकांना बेघर करून टाकलं, कितीचे संसार उद्ध्वस्त करून टाकले, असा एका चोराने कधी विचार केला नाही. आणि मला त्यांना जेलमध्ये बसून किंवा सगळ्यांना भेटून क्षमा मागायला पण मला वेळ मिळालेला नाही, असा त्या चोराने कदाचित विचार केला असावा. आणि जेव्हा त्या चोराने विचार करून येशू ख्रिस्ताला सांगितलं की आय डिझर्व, मी तुला सांगतो, आय डिझर्व टू बी ऑन क्रॉस रॅदर दॅन टू बी इन जेल. आय एम विकेड, म्हणजे मी एकदम क्रूर आणि वाईट, फार एकदम पापी मनुष्य आहे मी. त्याच्यामुळे ना तू फक्त स्वर्गात गेला ना, तू पुन्हा येणार आहेस ठीक आहे, पण तू नुसता गेला ना तर माझी आठवण ठेव की तुझ्या आजूबाजूला मी एक होता ज्यांनी आपली पापे आज कबूल केली आहे. येशू ख्रिस्ताला तर एकदम आश्चर्य झालं ना त्यावेळेस. अरे अशी पण लोक आहेत. आय लाईक ऑनेस्टी. अशी पण लोक आहेत. एवढे सगळं करून आज तो माझ्या बाजूला असून लागेल, तो बोलतो जाऊ दे, मी येईल तेव्हाचा विचार करूच नको, तू आत्ताच माझ्याबरोबर सुख लोकात असशील. देर इज नो टाईम, देर इज नथिंग लाईक दिस. आपली ऑनेस्टी आपण प्रूव्ह करणं, आपले पाप कबूल करणं फार गरजेचं असतं. आपण डिसऑनेस्ट आहोत की ऑनेस्ट आहोत? आपण स्वतःशी पहिले ऑनेस्ट असलं पाहिजे. आपण स्वतःशीच ऑनेस्ट नाही आजच्या काळामध्ये. आपण स्वतःलाच फसवत आहोत. देवाला फसवणं फार लांबचं आहे. लोकांनी मला सांगितलं, मी विचार केला फार, की तुम्ही त्या क्रूस खांबाकडे बघा. कुठल्या? येशू ख्रिस्ताचा ज्या क्रूसावर आहे. मी तर म्हणतो आपण पहिले तेवढी आपली पात्रता नाही, आपण त्या येशू ख्रिस्ताच्या क्रूसाकडे नाही पाहिलं पाहिजे. आपण त्या चोराच्या क्रूसाकडे पहिले पाहिलं पाहिजे की हाऊ ही कन्फेस्ड आणि हाऊ ही हॅज डन. त्याला किती गिल्ट वाटलं आणि त्यांनी किती ऑनेस्टली होऊन देवाला सांगितलंय की मी माझी पापे, मी पापी आहे. फर्स्ट त्यांनी आपली सिन कबूल केलेत. आपण त्याच्यासारख्या चोरासारखे, कारण आपण पापी आहोत. आपण पापी आहोत का? आपण पापाला खूप सुंदर डिझाईन करतो. आपल्या मिस्टेक्सला किती छानपणे लपवतो ना. आता एखादी गोष्ट जसं मी आदामाचं सांगितलं, तर तुम्ही कधी कधी पटकन आपला इगोमध्ये येतो. आपण ते कबूल करतो का 4 लोकांमध्ये? नाही रे बाबा, माझी चूक आहे. समाजामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं किंवा घरामध्ये असं होतं, ह्याच्यामुळे भांडणं होतात, डिफरन्सेस होतात. आपण आपल्या गोष्टी कबूल करायला तयार नसतो. आपल्या चुका आपण कबूल करायला तयार नसतो. बरेच लोक जे आहेत पापाला डिफरंट डेफिनेशन्स देतात. येशू ख्रिस्त कशासाठी आला जगामध्ये? पाप आपले घेऊन जाण्यासाठी, राईट? येशू ख्रिस्त जगामध्ये जेवढे लोक होते, येशू ख्रिस्ताने अजून बायबलमध्ये गोष्ट सांगितली, तुमच्या सर्वांच्या आधी हे टॅक्स कलेक्टर आणि हे प्रॉस्टिट्यूट्स जेवढे आहेत ना, हे लोक पहिले स्वर्गात जाणार आहेत. त्या पुरुषींमध्ये सांगितलं त्यांनी. ते सगळे एकदम शॉक झाले. हे काय बोलतो हा माणूस?
कारण तुम्ही सर्व ढोंगे आहात. टॅक्स कलेक्टर तर म्हणतो अरे मी तर चोरी करतो, लोकांना लुबाडून टॅक्स आम्ही लोक राजाच्या ह्याच्यामध्ये देतोय. ते ऑनेस्टली कबूल करतात आहे, तेव्हा डेलिव्हरन्स त्यांना मिळतोय त्या गोष्टींचा, की व्हॉट वी आर डुईंग इज व्हॉट वी आर डुईंग. आय ॲडमिट, मी कबूल करतो. तसेच ज्याचं जे काम आहे ते सर्वजण जे कबुली देतात आपल्या पापांची, देवाच्या चरणास येऊन त्या सर्वांना काय करतो येशू ख्रिस्त? क्षमा करत आहे. आपण पण काय करायला पाहिजे? आपल्या पापांची कबुली द्यायला पाहिजे. आपण त्याला सुंदरसं नाव दिलं नाही पाहिजे. आता बरेच लोक काय करतात, आपण काय म्हणतो, आय एम सॉरी, माझ्याकडून चूक झाली. पण जर आपल्या हृदयामध्ये, हार्टमध्ये आपण फक्त मिस्टेक नावाचा शब्द जर आपण धरून ठेवला, मिस्टेक, आणि जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे आणि मिस्टेक सॉरी मिस्टेक, पण सिन, येशू ख्रिस्त जो आलाय तो सिनसाठी आलाय, नॉट फॉर मिस्टेक्स. चुकांसाठी नाही आला तो. मग ते आपण आपल्या हृदयामध्ये मिस्टेक घेऊनच जाणार आहोत. आपण पाप केलं आहे हे आपल्याला माहितीच नाही की आपण काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे आपल्याला कळणारच नाही आहे. आपण अजून एक स्तोत्र बघूया, 51, 6-10. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. येस, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. आपण आपल्याशीच खरे बोलणे गरजेचं आहे. आपण आपल्याबरोबर स्वतःबरोबर सात्विक राहणं गरजेचं आहे. आपण स्वतः ऑनेस्ट स्वतःशी राहणं गरजेचं आहे. कारण की देवबाप्पा आपल्या, जशी आई आपल्या बाळकाला पुत्राला ओळखते, तसा आपला पिता, आपण पिता का म्हणतो, फादर आपल्याला ओळखतो. ध्यानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू. येशू ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले ना, तेव्हा पेत्राने काय सांगितलं? पेत्रच बोलला ना की मला पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण धुवून काढ. राईट? माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. हे सर्व वचन आपल्या कानी पडण्याची फार गरजेचं आहे. म्हणजे तू मोडिलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. पाप पहिले कबूल तर करा, तेव्हा देवबाप्पा काय करणार आहे? ते सर्व पाप, ते सर्व वाईट जे आपल्यामध्ये आहे ते सर्व धुवून टाकणार आहे. आणि माझे सर्व अपराध जे आहे तू काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर आत्मा पुन्हा घाल. स्थिर आत्मा पुन्हा शब्द यूज केला आहे, पुन्हा. कारण आपण स्थिरच नाही होत. तुम्ही झोपेतून उठला ना, म्हणजे मी पण स्वतः, तुम्हीच नाही, इमिजिएटली ब्रेन स्टार्ट्स वर्किंग फास्ट. मागचे, कालच्या गोष्टी, परवाच्या गोष्टी, नुसतं डोक्यामध्ये शांतताच नाही आपल्या. मी बघितलंय, इथून आवाज, तिकडे काय कोणाचा आवाज झाला, भांडं पडलं काय, म्हणजे वी आर सो डिस्टर्ब्ड इन लाईफ. म्हणजे आपण असं स्थिरताच नाही कुठे. म्हणून सांगितलं की माझ्या ह्याच्यामध्ये काय कर, देवाला सांगितलंय, माझ्या ठाई स्थिर आत्मा पुन्हा घाल. स्थिरता कुठे येईल? वचनं देवबापाच्या जवळ आलो तर आपल्यामध्ये स्थिरता येणार आहे, नाही तर कुठूनही स्थिर आपण होणार नाहीये. स्तोत्र 119, 160 मध्ये आहे, तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे. ही सत्यता आपल्याला जाणून घेणे आजच्या काळामध्ये गरजेचे आहे. हे रूल्स जे आपण समाजात फॉलो करतो, लॉकडाऊनमध्ये रूल्स फॉलो करतो, का करतो? आपल्याला बरं राहायचं आहे, आपल्याला चांगलं राहायचं आहे, उद्या कोरोना लागू नये आपल्याला कुठून, सगळे रूल्स फॉलो करायला पाहिजे. मग एवढा मोठा पिता परमेश्वर आपल्याला अख्खं नियमशास्त्र, रूल्स बुक, पवित्र शास्त्र देतो, एवढे नियम देतो. एक तरी नियम आपण स्वतःलाच आज आपलं आत्मपरीक्षण करू की आपण आपल्या दिलेल्या रूल्सच्या बुकचं, नियमशास्त्र दिलेलं, त्याचं किती रूल्स फॉलो करतो आपण.
आणि कसं काय पिता परमेश्वर आपल्याला शुद्ध आत्मा देणार आहे, कसं काय आपण पुढे जाऊन आपले पाप कबूल करणार आहोत, या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तसंच नीतिसूत्रे 28:13, नीतिसूत्रेचा 28वा अध्याय. बरोबर, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही. किती सुंदर आहे ना. बघा, जसं तुमच्या टी व्ही स्क्रीनवर येतं फ्रॉम 7 to 7, ते बरोबर लक्षात राहतं आपल्याला. पण एवढ्या मोठ्या शास्त्र भागामध्ये 28वा नीतिसूत्रे काढू आणि 13वं वचन वाचायला माझ्याकडे वेळ आहे का? हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. तो जे कबूल करून सोडून देतो त्याचवर देवप्पा दया करत असतो, आपली सुटका करत असतो. आज आपण सर्वजण, येशू ख्रिस्त कशासाठी आला? एक डॉक्टर आहे. कोणी आजारी, आज किती जण आजारी असतात. एखाद्याला जर आपले घरचे सांगतात, एखाद्याला कॅन्सर झाला फॉर एक्झाम्पल, कोणाला होऊ नये, पण एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला तर त्याचे फॅमिली मेंबर्स काय सांगतात? हो, आमच्या ना जो पीडित आहे त्याला तुम्ही प्लीज सांगू नका, प्लीज सांगू नका की त्याच्यामध्ये हा दोष आहे, त्याच्यामध्ये हा रोग आहे आणि तो लवकरच आमच्यामधून जाणार आहे. त्या व्यक्तीला कळतच नाही की मला झालं काय, आणि तो त्याच्यामध्ये बरेच लोक असे हे जग सोडून निघून गेले. येशू ख्रिस्त कशासाठी आला? तुम्ही पापी आहात, तुमचे पाप कबूल करा आणि तुम्ही पश्चाताप करा, आपला क्रूस खांब उचलून माझ्या मागे चाला, हे सांगण्यासाठी येशू ख्रिस्त आला. चांगल्या लोकांची निवड करण्यासाठी नाही आला. त्यांनी काही झाकून ठेवलं नाही. तो आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत सगळं आपल्याला जागं करण्यासाठी आलेला आहे. त्यांनी 11 शिष्य दिले पूर्ण जगासाठी सुवार्ता सांगण्यासाठी, आणि आजही ते सगळं एवढं जुनं करार, नवीन करार, सगळं एवढे वचनं असूनही आपण काय करत आहे? आपल्यामध्ये जे रोगराई, आपल्यामध्ये जे पाप आहे ते आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. तर आज आपण सर्वजण हा प्रण करूया की आपण प्रत्येक देवप्पानी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण समजून घ्याव्या. शेवटी अजून एक सुंदरसं लास्ट जाता जाता मी तुम्हाला एक शास्त्रभाग सांगतो. मावशी, यहेजकेल 37:114 आपण बघूया. यहेजकेल 37:1-14. परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोनकडून फिरविले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, त्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हा श्वास घालितो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादीन, तुम्हा श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल, आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला, आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले, तो त्याचवर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यास श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या बांधिलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे.
म्हणून संदेश देऊन त्यास सांग. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमचा कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात बसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो. थोडासा मोठा शास्त्र भाग आहे, पण हा सगळ्यांनी वाचावा. यहेजकेल 37:1-14. शेवटी परमेश्वराने काय सांगितले? मानवपुत्र, आज आमच्याकडे सुंदर सुंदर चांगले आम्हाला लाभलेले पाळक वर्ग आहे, आमचे पाळकीण आंटी आहेत, आम्हाला खूप सुंदर संदेश देतात. त्यांच्याकडे तेवढी पॉवर दिलेली आहे, त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक सर्मन्स ते आम्ही लक्षपूर्वक ऐकावे आणि प्रत्येक सांगणारा बोलणारा त्याच्या गोष्टी आम्ही लक्षपूर्वक ऐकावे. कारण देवबाप्पांनी आपल्या प्रत्येकाला असा आशीर्वाद दिलेला आहे आणि देवबाप्पा प्रत्येकाचा हाडं ज्यांची शुष्क झालेली आहेत त्या सर्वांना तो काय करणार आहे? पुन्हा रिवाईव्ह करून जिवंत करणार आहे. आपण मेलेलो आहोत, आपण त्याच्या वचनात मेलेलो आहोत. आपण इस्रायल घराणं म्हटलं म्हणजे पूर्ण सृष्टी आहे ती. आपण जे आहोत, आपण चर्च मंडळी आहोत, प्रत्येकाने आज जिवंत होण्याची गरज आहे, आपल्याला ऑनेस्ट होण्याची गरज आहे. आपण आपल्याच दैनंदिन जीवनामध्ये एवढे अडकलो आहोत, एवढ्या बोजा घेतला आहे आपण स्वतःच्या वरती की आपण देवबाप्पा जेव्हा आपल्याला हाक मारत असतो, आंटी जेव्हा उपदेश देत असतात, पाळक वर्ग जेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगत असतात, ऑनलाईन असो की घरी असो, तरी आपण आपलं सिरियल कधी किती वाजता होणार आहे चालू ते बघत असतो. आपलं लक्ष तिकडे असतं किंवा आता हे किती वेळाने संपणार आहे हे ऑनलाईन भक्ती आणि किती या गोष्टींमध्ये आपलं जास्त लक्ष असतं. पण आपण कुठलं गाणं लागलं, कुठलं वचन सांगण्यात गेलं, कुठली प्रार्थना केली कोणासाठी केली गेली, या गोष्टी आपण कधीच लक्ष देते. तर आज आपल्याला जे लोक अपॉइंटेड देवबाप्पांनी केलेले आहेत त्या सर्वांकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. हे बायबलचे वचन ते आपल्याला अपॉइंट करून दिले, त्या वचनांमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आज आपण सर्वांनी ह्याच गोष्टींचं आत्मचिंतन मनन करावं आणि प्रभूकडे प्रार्थना करावी की होय देवबाप्पा, हे स्तुतीस पात्र सनातन जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की एवढं सुंदरसे वचन तू आम्हाला दिलेले आहेस, पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत आणि खरोखर आमचे अंतःकरण मन सर्व तू उघड. जसं तू आम्हाला सांगितलं की तू आमच्या कबरेतूनही आम्हाला बाहेर काढून जिवंत करणार आहेस. किती सुंदर वचन तू आम्हाला दिलं आहेस की पूर्ण सगळीकडे शुष्क हाडे झालेली आहेत आणि खरोखर काहीच उरलेलं नाही आहे. ह्याच्यावरती मांस चढेल का? ह्याच्यामध्ये श्वास पुन्हा येईल का? की सगळं होईल? होय देवप्पा, तू सांगतो ते सगळं मी पुन्हा करेन आणि ह्याच आशेने आम्ही सर्वजण तुझ्या समोर आम्ही आमची हृदय ओपन करून ऑनेस्ट राहून सात्विक राहून आज तुझ्या दिलेल्या वचनात व चालून रूल्स फॉलो करून आम्ही पुढे तुझ्या मागे यावं, आपला क्रूस खांब तुझ्या मागे येऊन आम्ही चालावं, असं तू आपला दैनंदिन कृपेने कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नम्र थोर विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. खरा चांगुलपणा केवळ वचन वाचणे आणि वचन सांगणे यामधून नव्हे, पण ते कृतीतून आचरणे यातून आहे, असं आजचं वचन आहे. आणि शास्त्री आणि परुषी केवळ बोलतात, ते येशूला आवडलं नाही. आपण मात्र वाचावं, ऐकावं आणि कृती करावी, यासाठी प्रभू सर्वांना पाचारण करीत आहे. यावेळेला आपण दानार्पणाचं गीत गाणार आहोत, प्रभूला दान देणार आहोत आणि त्यानंतर आपण मी पाळकसाहेबांना विनंती करेल की पाळकसाहेब आपल्या दानावरती आशीर्वाद मागतील आणि मग आपण आशीर्वाद ग्रहण करणार आहोत. प्रभूच्या वचनाबद्दल धन्यवाद. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि प्रभूने सगळ्यांचा उपयोग वचनाकरिता करून घ्यावा. ॲक्च्युली आपल्यानंतर इंग्लिशची वर्शिप असते म्हणून थोडंसं आपल्याला वेळेचं बंधन आहे, परंतु ते नसावं असं वाटतं, पण ते कायम राहणार आहे कारण आपल्या चर्चमध्ये 5 वर्शिप्स होतात. आपण उपासना संगीत गीत क्रमांक 257 सर्व काळ मृत्यूदंड, पहिलं कडवं ध्रुपद आणि चौथं कडवं हे उभं राहून गाऊया. पहिलं कडवं ध्रुपद आणि शेवटचं कडवं.
आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश देवा, आमचा उद्धार करता परमेश्वरा, तुझ्या नावाला खरोखरच धन्यवाद देतो. पुन्हा एकदा पूर्ण भक्ती आमच्यासोबत तू होतास, सुरुवातीपासून तर अंतिमपर्यंत तू आम्हाला चालवलंस. आता पण तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करत आहेस. खरोखरच धन्यवाद देतो. परमेश्वरा, आजचा रविवार, आजची भक्ती आम्ही तुझ्यासमोर सादर केली आहेत, ती तुला समर्पित करत आहोत या समयी. आणि धन्यवाद करतो तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी. तू आम्हाला तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणं केलं आहे आणि सात्विक जीवन कशा प्रकारे आम्हाला जगायचं आहे ते आज शिकवलं आहेस. खरोखरच धन्यवाद देतो. ह्या समय विशेष रीतीने प्रार्थना करतो मिस्टर अँड मिसेस शद्रक, ते आपला 50वा लग्नाचा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यांच्या जीवनासाठी देखील मी तुझ्या नावाला धन्यवाद करतो. परमेश्वरा, त्या उभयतांना तू आशीर्वादित केला आहेस, त्यांना सर्व तुझे आशीर्वाद पुरवले आहेस. खरोखरच धन्यवाद देतो. आणि एक नवीन वर्ष तू लग्नाच्या वर्धापनाचं त्यांच्या जीवनामध्ये जोडलंस. ते येणारं वर्ष देखील तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या आशीर्वादाने भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याच प्रकारे प्रार्थना करतो या दानार्पणासाठी. प्रभूजी, हे दानार्पण तू आशीर्वादित कर आणि हे तुझ्या राज्यासाठी तू उपयोग करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि ज्या हातांनी दिला आहे ते हात तू आशीर्वादित कर आणि त्यांना दुपटीने तू त्यांना परत दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हे विश्वास करतो की हे दानार्पण तू स्वीकारलं आहे आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केला आहे. ही वेळ तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसमवेत, ऑनलाईन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसमवेत, आमच्या प्रियजनांसमवेत आणि तुझ्या भक्तांसमवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.